सांघिक तिसरे स्लॉगरचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी शंकर, त्याला सामोरे स्ट्रायकिंगवर फलंदाज असेल सन्नू, अर्थातच संतोष. तर 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. कुठला संघ विजय होईल? एका साईडला असेल विघ्नहर्ता वावेकर संघ, दुसऱ्या साईडला असेल टोटल 25 ऐरोली संघ. पुढचा चेंडू इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. तर नकारात्मक चेंडू अवांतर अशी एक धाव, एका धावाने धावफलक वाढला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू अगु टप्प्याचा चेंडू, इथं मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तर बॅक टू बॅक 2 नकारात्मक चेंडू टाकले गेले. तर कुठेतरी गोलंदाजावर दडपण आणलं जाते. दडपणीचं क्रिकेट देखील खेळला जाते मैदानात सध्याच्या घडीला. तर थ्रोचा कॉल देखील घेतला गेलाय. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज शंकर, त्याला सामोरे स्ट्रायकिंगवर. 6 चेंडू 10 धावाची गरज. पुढचा चेंडू इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलखाली स्वतः गोलंदाज येते, फलंदाज बॅक टू डग आउट. डीजे तोष विनंती केली जाते सामना स्पीडअप करा. 5 चेंडू 10 धावाची गरज. पुढचा चेंडू गोलंदाज शंकर, याचा खेळत संतोष. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. फलंदाज विकेट सॅक्रिफाईस केली जाते. तर नवीन फलंदाज उमेश देखील फलंदाजीसाठी मैदानात जाईल. स्ट्रायकिंगवर दिनेश असेल. आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करल फलंदाज स्ट्रायकिंगवर दिनेश असेल. पुढचा चेंडू तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज शंकर, त्याला सामोरे स्ट्रायकिंगवर फलंदाज असेल दिनेश. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थेट आउट ऑफ द पार्क. इट इज अ U6 बाय बॅट्समॅन दिनेश.
विनंती. हॅलो 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 आवाज वाढव ना. हॅलो 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 हॅलो. तर पुढचा चेंडू गोलंदाज शंकर याचा खेळेल दिनेश. इथे मात्र क्रिकेटचा मादक सौंदर्य अर्थातच ब्लॉक मध्ये चेंडू देखील टाकला गेला. सिंगल घेतली जाते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. या 2 धावाने धावफलक वाढल्या जाते. तिसरी धाव घेता घेता फलंदाज 3 धावा घेतल्या जात आहे. त्या 3 धावाने धावफलक वाढल्या जाते. धावफलकावर भाव आता मात्र खूपच अवंतर अशा धावा बहाल केल्या जाते. 2 चेंडू मागे आता एका धावाची गरज असेल. कंपल्सरी चेस हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 1 धावा कंपल्सरी चेस हा एक नियम आहे. एक धावाची गरज असेल. पुढचा चेंडू इथं मात्र फलंदाज बाद होतोय. 1 बॉल 1 धावाची गरज कंपल्सरी चेस हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. विनंती करतो 1 चेंडू 1 धावा कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू मागे 1 धावाची गरज. 1 चेंडू 1 धावाची गरज कंपल्सरीचे साधे केले एक स्पर्धेचा नियम आहे. तर विनंती करतो सामना स्पीडअप करा. 1 चेंडू 1 धावाची गरज. 1 चेंडू 1 धावाची गरज. 1 चेंडू 1 धावाची गरज. लास्ट बॉल टू गो. 1 चेंडू 1 धाव आणि ऐरोली संघ सामना जिंकलाय. कायला जवाब गोलंदाजी केली सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. ऐरोली संघ ठरतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. सेमीफायनलचा सामना देखील रंगला जाईल. 1 चेंडू मागे 1 धावाची गरज असताना थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात मारलेला. मॅन ऑफ द मॅच नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो ऐरोली संघाचा. उत्कृष्ट गोलंदाज जो ठरला तो म्हणजे शंकर. कम टू स्टेज शंकर. आपल्या दमावरती या ठिकाणी विजय पर खेचून हाणला तो म्हणजे गोलंदाजी मार्गवरती शंकर. याला या ट्रॉफीचा वितरण करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करणार आहे. ते आमचे आकाश चव्हाण यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. नक्कीच एक अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळालं. एक जबरदस्त मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळालं. ते ऐरोली वर्सेस विघ्नहर्ता या दरम्यान अतिशय सुंदर अटीतटीचा सामना या ठिकाणी आपण पाहिलं. एक सुंदर सामना. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना लगातार 2 वाईट टाकले होत्या सुरुवातीला त्या शंकरने. त्यानंतर जर आपण पाहिलं या ठिकाणी 2 विकेट मिळवल्या तर शंकरने. त्यानंतर जर आपण पाहिलं या ठिकाणी 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना एक षटकार लगावला त्या दिनेशने. अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी खेचून हाणला होता विघ्नहर्ता संघाचा तो फलंदाज होता. तो फलंदाज दिनेश याने. तर त्यानंतर 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना हे पहा कसे जवळ मॅच जास्तीत जास्त कमीत कमी धावा जेव्हा असतात तर त्या ठिकाणी कुठेतरी धोका